खर्चही करायचा नाही आणि सेवाही द्यायच्या. तर यासाठी आम्हाला थोडंसं बॅलन्सिंग काम करावं लागेल. आपल्याला जरी अंदाजपत्रकीय रक्कम जी दिसली, तर कचरा जर जनरेट होत नसेल, तर आपण पैसे त्याला देणार नाहीये. आपण आज कचऱ्याच्या प्रक्रियेमध्ये नव्याने जी निविदा झालेली आहे, त्यामध्ये बदल काय केलेले आहेत? तर त्यामध्ये आपली जी वाहनांची संख्या होती, आज आपण सगळेजण या शहराचे नागरिक पण आहात, की आपल्या घरामध्ये किती दिवसाला गाडी येते? तर त्याचं उत्तर बऱ्याच ठिकाणी येतच नाहीये. आणि काही ठिकाणी 2 दिवसाला, 4 दिवसाला येते, असे उत्तर आहे. महापालिकेनं सेग्रिगेट केलेला कचरा, ओला आणि सुका कचरा हा घरोघरी जाऊन कचरा संकलित करणं अपेक्षित आहे. त्यासाठी आपल्याला वाहनांची मर्यादा आहे. वाहनांचं नियोजन जास्तीत जास्त युटिलायझेशन करणं गरजेचं आहे. यासाठी आपण अगोदर ज्या बेसिक छोट्या गाड्या आहेत त्यांची संख्या वाढवलेली आहे. त्यांची कॅपॅसिटी वाढवलेली आहे. पूर्वी आज 90 गाड्या आहेत तर आपण 30 गाड्या वाढवून 120 केलेल्या आहेत. त्या गाड्या वाढवून आपण सर्व्हिसची क्वालिटी वाढवतोय. बरोबर आहे. तर त्यासाठी भांडवली खर्च जास्त येणार आहे. आपण सर्वांना यापूर्वीही सांगितलं होतं, की आपले रस्ते मोठे होते, सिमेंट काँक्रीटचे रोड होत आहेत. डिवायडरच्या बाजूला तुम्हाला आम्हाला सगळ्याला धूळ दिसते, माती दिसते साचलेली. त्याची मॅन्युअली उचलण्याची कुठलीही यंत्रणा नाहीये. कारण मॅनपॉवर जितकी वाढवण्यात येईल, तितका खर्च वाढणार आहे. तर त्याला आपण मेकॅनिकलचा वापर करायचा ठरवलेला आहे. त्याच्यातून भांडवली खर्च वाढणार आहे. याचे जर आपल्याला 1 वर्षामध्ये दृश्यमान परिणाम जर दिसत असतील, तर आपण खर्चाकडे कदाचित दुर्लक्ष करू. की या पद्धतीचे जर महापालिका स्वच्छतेमध्ये काम करणार असेल, तर होणारा खर्च जो आहे, तो आपला योग्य मार्गाने होतो हे दिसेल. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जी आहे, ते आपण 360 ते 65 मेट्रिक टन कचरा उचलतोय. हे अंदाजे केलेलं नाहीये. तर आपला 1 वर्षाचा 6 महिन्याचा आपल्याकडे रेकॉर्ड उपलब्ध आहे, की शहरातला कचरा तेवढा आहे आणि तेवढा कचरा उचलून सुद्धा आपल्याला आणखीन कचरा दिसतो. तर हे नियोजन करण्यासाठी आपल्याला जी लागणारी कॅपिटल व्हॅल्यू आहे, ती इन्व्हेस्टमेंट होणार असल्यामुळं हा जो खर्च दिसतो त्या प्रमाणामध्ये आपल्याला सेवा जर सुधारली दिसली, तर आपण याबद्दल कुणीही शंका घेणार नाही.